प्रथम तुम्हा सर्वांचा आपल्या आरसी कृष्ण युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जो डेमो मध्ये व्हिडिओ पाहिला तशा प्रकारे व्हिडिओ जर तुम्हाला ग्रेड करायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला आज सबस्क्राईब करून घ्या. तर मग तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बिटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटणार, तिला व्हेरीफाय केल्यानंतर तिचा काही इंटरफेस तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळेल. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला एका ठिकाणी फर्स्ट लिहायचं आहे, प्लसवरती क्लिक करून या ठिकाणी इमेज मीडियामध्ये जायचं आहे. इथून जो काही तुमच्या मॉडेलचा जो काही फोटो असेल तो फोटो तुम्ही इथून ऍड, माझ्या मॉडेलचा जो काही फोटो असेल किंवा तो फोटो मी या ठिकाणी ऍड करून घेतो. तुम्ही तुमच्या मॉडेलचा फोटो या ठिकाणी ऍड करून घेता. तर मी अशा प्रकारे फोटो ऍड केला, त्याची लेंथ असेल ती लास्ट पर्यंत तुम्हाला खेचून घ्यायचे. मोर ट्रान्सफर होते या ठिकाणी झूमच्या ऑप्शनमधून आपला फोटो जो काय असेल तो अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या ऍडजस्टनुसार अशा प्रकारे ऍड करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. नंतर तुम्हाला 8.15 सेकंद या बीटवरती येऊन या ठिकाणी त्याला तिथून समोरची जी इमेज असेल तिच्यावरती क्लिक करून मोर ट्रान्सफर द्यायचं, ते फर्स्ट की द्यायचे. अशा प्रकारे इमेज स्लाइड करून घ्यायचे. नंतर थोडं पुढे यायचं, नंतर अशा प्रकारे इमेज खेचून घ्यायचे. नंतर 8.15 सेकंद बीटवरती येऊन इमेज फक्त आहे त्या जागेला सेट करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काही मूवचा इफेक्ट लागून जाईल. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्ही इथून पुन्हा बॅक यायचं. बॅक नंतर आपण सेक इफेक्ट तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचं. इम्पोर्ट केलं तर त्याला या ठिकाणी ओपन करून घ्यायचंय. तुम्हाला या ठिकाणी 2 नंबरला एक रेक्टँगल असेल त्याच्यावरती क्लिक करून इफेक्ट मध्ये जायचं आहे आणि कॉपी ऑल इफेक्ट्स या ठिकाणी तुम्हाला म्हणायचं आहे. तिथून बॅक आल्यानंतर पुन्हा आपला बिटमार्क ओपन करून घ्यायचंय. 8.15 सेकंद या बीटवरती येऊन तुम्हाला या ठिकाणी फक्त इफेक्ट आपला पेस्ट करून टाकायचा. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपला इफेक्ट अप्लाय झालेला आहे. त्यानंतर तुम्ही पुन्हा बॅक यायचंय. पुन्हा बॅक आल्यानंतर आपला सेक इफेक्ट या ठिकाणी तुम्ही ओपन करून घ्यायचंय. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एकदम वरती जो रेक्टँगल दिसेल RC1 त्याच्यावरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून या ठिकाणी कॉपी लेअर फक्त तुम्हाला म्हणायचं आहे. इथून आपला आरसी क्रिएशन बिटमार्क ओपन करून घ्यायचा आहे. 8.15 सेकंद समोरची बीट आहे 11.19 सेकंद, त्याच्यावरती क्लिक करून 8.15 सेकंदापासून पेस्ट लेअर म्हणायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू त्याला ब्लिंक इफेक्ट वगैरे लागून जात. त्यानंतर तुम्हाला एक ठिकाणी फर्स्ट यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून इमेज मीडियामध्ये जायचं आहे. तुम्हाला मटेरियल मध्ये एक मी ओव्हरले व्हिडिओ दिला असेल, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लाइटिंगचा काही व्हिडिओ असेल त्याला या ठिकाणी ऍड करून घ्यायचा आहे. लास्ट बीट पर्यंत त्याला फक्त ठेवा. तिथून समोरचा भाग कट करायचा आहे. ब्लेंडिंग वेबसाईट मध्ये येऊन लाईट मध्ये येऊन त्याला फक्त स्क्रीन करायचा आहे आणि याचा जो काही आवाज असेल तो अशा प्रकारे तुम्ही म्यूट करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काय त्याला कलर लागून जाईल. त्यानंतर तुम्ही इथून बॅक यायचंय. पुन्हा आपलं सेक इफेक्ट या ठिकाणी ओपन करून घ्यायचंय. खालच्या ज्या 2 लेअर आहेत त्या फक्त लॉंग प्रेस करून अशा प्रकारे कॉपी 2 लेअर्स म्हणायचं. नंतर बॅक यायचंय. पुन्हा आपला बिटमार्क ओपन करून घ्यायचा आहे. या प्लस आयकॉनवरती क्लिक करून पुन्हा इथे पेस्ट 2 लेअर म्हणायचं. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ या ठिकाणी पूर्णपणे क्रिएट झाला आहे. याला डाउनलोड करण्यासाठी वरती फक्त शेअर आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि खाली एक्सपोर्ट म्हणायचं. तर हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये डाउनलोड होण्यास सुरू होईल. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.